श्री स्वामी समर्थ. मागील अध्यायामध्ये कलकत्त्याहून आलेल्या भक्ताला श्री स्वामींनी स्वतःविषयी सांगितलेली माहिती तसेच त्यांच्या मंगळवेढ्यातील वास्तव्याचे वृत्त आले. आता या अध्यायाची श्री स्वामींच्या अक्कलकोट गगनमानाविषयीची वृत्तांत दिलेला आहे. मंगळवेढ्यातून पंढरपूर, बेगमपूर, मोहाळा मार्ग श्री स्वामी सोलापुरात दाखल झाले. तिथे भक्त चिंतोपंत टोळ यांच्या समवेत श्री स्वामी अक्कलकोट येथे जाण्यास निघाले. मात्र काही काळानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेत माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले. अक्कलकोट येथे येताक्षणी त्यांनी सर्वप्रथम एक खट्टेखोर अभिधानाला चमत्कार दाखवला आणि पुढे चोळाप्पा यांच्याकडे आपला मुक्काम ठेवला. केवळ पूर्वपुण्याईच्या योगाने चोळाप्पांच्या घरी श्री स्वामी रूपकृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारे योग्यत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या चोळाप्पांवर श्री स्वामींनी अपार माया केली, कृपा केली. त्यांच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटच्या राजेसाहेबांच्या कानी पोहोचली तेव्हा त्यांचे दर्शन कसे घडले या उत्सुकतेने ते असताना श्री स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात श्री स्वामीरायांना समोर उभे पाहून राजसभेतील समस्त जण चकित झाले. राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामी चरणांना मिठी घालते झाले. भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरणपादुका मस्तकावर धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात. तिथे राजांचे कौतुक ते काय. श्री स्वामी समर्थ.